जय भीम मित्रांनो, तथागत द लाईव्ह ट्रेडर ह्या आपल्या स्टॉक मार्केट एज्युकेशनल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप 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 मनपूर्वक स्वागत आहे. सो फ्रेंड्स, आज थर्सडे होता. निफ्टीची एक्सपायरी होती 14 ऑगस्टचा दिवस. पाकिस्तानचं इंडिपेंडन्स डे आहे आज. आपला उद्या आहे. उद्या मटण खाणार की काय, कसं स्वातंत्र्य मटण खाण्याचं आहे की नाही बघूया. आता सरकार नवीन काय डिसिजन घेत आहे. फ्रायडे आहे, आपण तर खाऊया. ठीक आहे, हरकत नाही. पुढे आजचा दिवस कसा होता? निफ्टीची एक्सपायरी होती, सो एक्सपायरी होती, डल एक्सपायरी होती. एवढी काय मजा आली नाही, कारण की लास्ट एक्सपायरीला जी मोमेंटम क्रिएट झाली होती, जी एक ऑप्शन बाईंग साठी जी म्हणजे ते संजीवनी होती लिटरली, लास्ट वीकची निफ्टीची एक्सपायरी. आणि आज थोडस असं एक्सपेक्टेड होतं, मला असं पर्सनली असं वाटत होतं की इंडिपेंडन्स डे ची एक थोडीशी रॅली, कारण ट्रम्प टॅरिफ वगैरे ह्या सगळ्या ज्या गोष्टी घडत असताना थोडंसं मार्केटमध्ये एक पॉझिटिव्ह मोमेंटम येऊ शकतं. कारण की काही गोष्टी म्हणजे जरी डेटा आणि फॅक्ट्स ह्या विसंगत असतील, तरी पण काही डेटा जो होता तो थोडासा मार्केटच्या बाजूने एक रिलीफ साठी होता, की जशी की महागाई कमी झाली आहे वगैरे, इन्फ्लेशन रेट कमी झालंय असं गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे. त्यामुळे मला असं वाटलं होतं की थोडंसं ह्या गोष्टींचं पॉझिटिव्ह हे एक म्हणजे मूड असल्यामुळे मार्केट पॉझिटिव्ह असेल. आणि डाव जोन्सने पण आणि ओव्हरऑल इतर ग्लोबल मार्केट्स, एशियन मार्केट्स सगळेच पॉझिटिव्ह होते. बट आपलं पण मार्केट पॉझिटिव्हच क्लोज झालेलं आहे. मोठा फॉल आलेला नाहीये, बट मुवमेंट नाही आली. ठीक आहे, तरी पण मुवमेंट मार्केटमध्ये असो नाही तर नसो, आपण आपली मुवमेंट कॅप्चर करतो. बरोबर आपण आपली मुवमेंट, एक आपला ट्रेड फाइंड आउट करतो आणि तो एक्झिक्यूट करून घेतो. आजही केलेला आहे. बँक निफ्टीचा ट्रेड आहे, 100 पॉईंट्स अचीव्ह झालेले आहेत, ऑल टार्गेट झोन. पुढे चार्ट वरती समजून घेऊया कशा सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. ठीक आहे, तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण नेहमीप्रमाणे बघूया इथे निफ्टीचा चार्ट. आणि बघा ह्या ट्रेंड लाईन्स ज्या मी काल प्लॉट करून ठेवलेल्या आहेत फ्रेंड्स, ज्या 24,700 सपोर्ट, सॉरी, रेजिस्टन्स साठी आणि 24,524 सपोर्ट साठी. बट जर तुम्ही नीट बघाल मित्रांनो, तुम्हाला एक बॉक्सच करून दाखवतो ना, जास्त इझी होईल. हा येल्लो फ्लॅग जो आपला आहे, ही फर्स्ट कॅन्डल आहे. ऑलराईट. आणि लिटरली ह्या एक छोट्याशा बॉक्स मध्ये आज मार्केट हे सीमित होतं. म्हणजे 24,670 ऑलमोस्ट हायच्या आसपास आणि 24,600 लोच्या आसपास. म्हणजे 70-80 पॉईंट्स मध्ये जर निफ्टी ट्रेड करणार असेल एक्सपायरी डेच्या दिवशी, तर काय मोमेंटम एक्सपेक्ट करू शकतो आपण? ठीक आहे, आपण केलं पण नाही निफ्टी, तर एनिवेज आपण ट्रेड करत पण नाही, आणि स्पेशली एक्सपायरी डेजच्या दिवशी तर नाहीच नाही. बट आपण ट्रेड घेतला होता निफ्टी बँक मध्ये. ठीक आहे, 55,200 चा सीई बाय अबोव, आय थिंक 655 बाय अबोव 655, राईट, असा मी तो कॉल दिला होता. आणि ह्या थर्ड कॅन्डलला, ठीक आहे, हा जो येलो फ्लॅग दिसतोय आपला, फर्स्ट कॅन्डल आहे. त्यानंतर सेकंड कॅन्डल, कॉन्झिक्युटिव्ह कॅन्डल इन द अप ट्रेंड, अँड थर्ड पण तीन अटेम्प्ट केला होता. आणि 945 ची ती कॅन्डल होती. त्यानंतर ती क्लोज झाली रेड मध्ये. बट जेव्हा ती अटेम्प्ट करत होती वरती जाण्याचा, तुम्ही इथे बघाल फ्रेंड्स, वेट, मी तुम्हाला सर्कल करून दाखवतो अगेन. कारण तुम्हाला गोष्टी त्या ना, छोट्या छोट्या गोष्टी ह्या समजल्या पाहिजेत. हे बघा, हा इथे मी सर्कल करून ठेवलेला आहे. हा जो वरचा ह्या कॅन्डलची जी खालची बॉडी आहे ती मी म्हणत नाही, जी जेव्हा ती सुरुवातीला अप वरती जाण्याचा प्रयत्न करत होती, त्याच मुवमेंटला आपले दोन्ही टार्गेट हिट झाले. 950 ला आपले दोन्ही टार्गेट हिट झाले होते 100 पॉइंट्सचे. 100 पॉइंट्स मीन्स इन बँक निफ्टी फ्रेंड्स 35 चा लॉट आहे. सो 35 चा बँक निफ्टीचा म्हणजे एक लॉट जर तुम्ही बाय केला, तर 35 चा आहे. आणि 35 इंटू 100 करा, म्हणजे किती, कसं कॅल्क्युलेशन आहे ते तुम्ही ठरवून घ्या. 3,500 होतात का चेक करा, एकदा क्रॉस चेक करा. ठीक आहे, आणि इथे जर तुम्ही बघाल ना मित्रांनो, हा आपला मोमेंटम हिट झाला, म्हणजे आपला ट्रेड हिट झाला. त्यानंतर जर तुम्ही फ्रेंड्स मार्केटला बघाल अगेन, बँक निफ्टी मध्ये सुद्धा ऑलमोस्ट ऑलमोस्ट निफ्टी सारखीच परिस्थिती होती.
की बँक निफ्टी सुद्धा एका रेंज मध्येच त्यानंतर राहिली. ठीक आहे, ती रेंज होती ऑलमोस्ट 55,430 पासून 55,260. सो 430 अँड 260 मीन्स 150 पावणे 200 पॉईंटच्या रेंज मध्ये बँक निफ्टी ट्रेड करत होती. बट आपल्याला आपला ट्रेड ऑलरेडी मिळाला होता, त्यामुळे आपला ट्रेड अचीव झाला होता. आपण ट्रेड मधून एक्झिट घेतलं होतं, कारण आपलं नेहमीच ठरलेलं आहे, एसएल हिट झाला तरी एक्झिट, टार्गेट हिट झाला तरी एक्झिट. टार्गेट हिट असेल, फर्स्ट टार्गेट हिट झाला, ट्रेल युअर एसएल. हे जे आपले बेसिक गोष्टी आहेत, ह्या फॉलो करतच शेवटी मार्केटमध्ये तुम्ही सक्सेसफुल होऊ शकता फ्रेंड्स. आणि हे स्टॉक मार्केटचं जे हे जे नॉलेज आहे, हे जर तुम्हाला शिकून घ्यायचं असेल, तुम्हाला जर का ह्या गोष्टी ह्या स्किल्स डेव्हलप करायच्या असतील आणि प्रॉफिट मध्ये भर पाडून घ्यायची असेल, फायनान्शियल लिटरेट व्हायचं असेल, आर्थिक उन्नती, आर्थिक प्रगती करून घ्यायची असेल, तर प्लीज प्लीज कॉमेंट बॉक्स मध्ये जय भीम जय शिवराय लिहायला विसरू नका. आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कोणतेही डाऊट्स असतील, क्वेरीज असतील, कॉमेंट बॉक्स मध्ये नक्कीच विचारा. मी जे ट्रेड टेलिग्राम वरती शेअर करतो, माझे पर्सनल ट्रेड, जस्ट फॉर युअर नॉलेज अँड एज्युकेशनल पर्पज, ते तुम्हाला टाइमली मिळावेत म्हणून टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये, तर टेलिग्राम चॅनलला सुद्धा नक्कीच जॉईन करा. आणि फ्रेंड्स, अशाच आता लॉंग विकेंड आहे पुढचा 3 दिवसाचा, तर जास्तीत जास्त वेळ द्या. म्हणजे पर्सनल लाईफ, सोशल लाईफ, फॅमिली लाईफ, ह्या सगळ्या गोष्टी करत असताना थोडंसं फायनान्शियल लिटरसीकडे लक्ष द्या फ्रेंड्स. दिवसातून अर्धा एक तास ह्या गोष्टींकडे द्या. ह्या गोष्टी शिकून घ्या. 3 दिवसात थोडासा टाइम द्या, थोडंसं स्टडी करा, थोडंसं स्टडी ऑन युअर ओन करा, थोडासा सेल्फ म्हणजे स्वतःच एक हे घ्या, अंदाज घ्या, जायजा घ्या, की मला स्टॉक मार्केट जमेल नाही जमेल, मी कसं करू शकतो, कसं अचीव करू शकतो, एटसेट्रा एटसेट्रा. ह्या गोष्टी फॉलो करत राहिलात तर एक ना दिवस तुमचं सक्सेस नक्कीच तुमचं आहे फ्रेंड्स. ठीक आहे, तर उद्याच्या इंडिपेंडन्स दिवसाच्या आतापासूनच शुभेच्छा देतो. उद्या सुद्धा व्हिडिओ घेऊन येणार आहोत, उद्याच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बोलू आणि भेटूया पुन्हा एकदा पुढच्या एज्युकेशनल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना मानाचा जय भीम, जय शिवराय.